नमस्कार मंडळी, आपला जो होम टूरचा व्हिडिओ आलेला होता त्याला तुम्ही खूप चांगला असा प्रतिसाद दिला, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। तर आता तुम्ही थंबनेलमध्येच बघितलेलंच आहे की हे जे घर आहे जिथे आम्ही 24 वर्ष राहतो गेले, तर ते आमचं स्वतःचं आहे का? तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी जो आपला होम टूरचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये काही कमेंट्स आल्या होत्या, त्याच्या आधी मी उत्तर देते। तर एका ताईंनी म्हटलं होतं की देवाऱ्यामध्ये कुठल्याही मृत व्यक्तीचे फोटो नसावेत। तर त्या ताईंसाठी हे बघा, मी माझा देवारा परत एकदा दाखवते तुम्हाला। त्याच्यामध्ये बघा, मूर्तीमध्ये म्हणाल तर गणपती बाप्पा आहेत, कृष्णाची मूर्ती आहे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे, आणि फोटोमध्ये तर महालक्ष्मीचा फोटो आहे आणि गणपती बाप्पा आणि साईबाबा आहेत। बाकी काही देवारात नाही, कारण देवारा छोटा आहे त्यामुळे अजून काही त्याच्यामध्ये नाहीच आहे। तर असं आहे। आणि इकडे जे फोटो आहेत त्याच्यामध्ये साईबाबा आहेत, स्वामी आहेत आणि हे माझे सद्गुरू आहेत अनिरुद्ध बापू। त्यांचं कन्फ्युजन कदाचित ह्या फोटोमुळे असेल। तर जो हा छोटा फोटो आहे तो म्हणजे अनिरुद्ध बापूंचाच फोटो आहे आणि हा आमच्या लग्नातला फोटो आहे, बाकी इथे काही नाहीये। तर तुमचं आता शंकेचं निरसन नक्कीच झालेलं असेल। आणि इथे बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई याला मडकं म्हणू नका, माठ म्हणा। अगदीच बरोबर आहे। ह्याला म्हणजे मी म्हणते कधी कधी माठ, पण बऱ्याच वेळा माझ्या तोंडात मडकं येतं। त्याचं कारण असं आहे की माझं बालपण हे गावाला गेलंय, आणि तुम्ही जर चिपळूण संगमेश्वर ह्या साईडला गेलात ना, म्हणजे रत्नागिरी ह्या साईडला, तर तिकडे सगळेच जण म्हणजे याला मडकंच म्हणतात। कोणाला जर पाणी कोण आलं आणि त्यांना जर पाणी हवं असेल तर बोलतात चला तुमच्या मडक्यात जरा थंडगार पाणी घेऊन या। म्हणजे माठ तिथं कोण म्हणतच नाही, मडकंच म्हणतात। त्यामुळे माझ्या तोंडात ते असे काही शब्द बसलेले आहेत, ते येतातच। तर असं सगळं आहे। तर ठीक आहे तुम्ही सांगितल्याबद्दल। तर आपल्या ह्या प्रश्नाचं आता आपण उत्तर देऊया। ज्या घरात आम्ही गेली 24 वर्ष राहतो आहोत, तर ते घर आमचं नक्कीच नाही आहे। तर आम्ही इथे राहतो म्हणजे भाड्याने म्हटलं तरी, भाडं म्हणजे ॲक्च्युली म्हणजे मिस्टर रिटायर होईपर्यंत आम्ही इथे राहणार आहोत, तोपर्यंत आम्हाला हे घर आहे, आणि नंतर मग रिटायरमेंट नंतर आम्हाला हे घर खाली करायचंय, असं आहे सगळं। तर ठीक आहे। आता कसं आहे, म्हणजे आम्ही जिथे राहतो ना ह्या घरामध्ये, तर असं म्हणजे कंपनी काही फुकट असं नाही, पण आमच्याकडनं भाडं घेते, म्हणजे मेंटेनन्स कापते, पगारातून कापून घेतात। आणि ती जी अमाऊंट आहे ना, आता हे तुम्हाला जे मी घड्या करते ना, ते इस्त्री करून ठेवलेली कपडे त्याची करते। हे माझीच ब्लाऊज स्वतः मी शिवते, फक्त माझीच शिवते। म्हणजे पहिली मी घ्यायची, पण आता नाही घेत, फक्त माझीच शिवते। तर म्हणजे मला असं सांगायचं आहे की जे मेंटेनन्स कापला जातो आमच्या पगारातून, ती जी अमाऊंट आहे ना, म्हणजे चांगलीच अमाऊंट कापतात, चांगल्या म्हणजे बऱ्यापैकी चांगली, अशी कमी वगैरे नाही। तर मुंबईच्या मला थोडी कमी घेतात, नाही असं नाही, पण जी अमाऊंट कापतात ना, म्हणजे जी कट होते पगारातून, त्या मानाने जे आम्हाला म्हणजे सुखसोयी देतात त्या अगदीच कमी असतात। तर तुम्हाला दाखवते, पावसात आम्हाला इतका त्रास होतो ना, किचन तर पूर्ण गळत असतं। 3 महिने आम्हाला खूप त्रास होतो। तर हे बघा, किचन आहे, त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेलं, पण म्हणजे तेव्हा सांगितलं नव्हतं। तर पावसामुळे जे गळल्यामुळे ना, असं किचनचं सिलिंग बघा वरचं किचनचं, आणि हे सगळं कलर म्हणजे दरवर्षी आम्हाला कलर काढावा लागतो। तर हे बघा सगळा कलर गेलेला आहे। आणि आता गणपती पण येतील, तर आम्ही आता म्हणजे काय, त्याच्या आधी आम्ही स्वतःच खर्च करून सगळं करायचो, पण आता आम्ही कंप्लेंट केली आहे, बघू आता कधी येत आहेत कलर काढायला। तर ही भिंत बघा, ही तर पूर्ण ओली आहे, याचा कलर पूर्ण गेलेला आहे। तर आता तसं हे पुन्हा असं गळणार आता, काय म्हणजे काय माहित नाही ह्या वर्षी, कारण वरती टेरेसवर काम चालू आहे। बघूया आता, होप सो की गळणार नाही, बघू आता कसं होतंय। तर असं आहे। तर हा कलर आम्हाला दरवर्षी काढावा लागतो। आणि ही जी भिंत आहे ना, ती तर कायमची 12ही महिने ओली असायची, तर त्याला आता एक 12 वर्ष तर नक्की झाली असेल, टाईल्स लावून घेतले, त्यामुळे ते आता ती भिंत, तो एक त्रास कमी झालाय। आणि इथे बाहेरचा तुम्ही कलर बघायला, हा 2017ला काढलाय। तर तो कलर आहे ना, जसा आहे तसाच आहे बघा, तुम्ही बघू शकता। बघा भिंतींना पण काय झालं नाहीये। हा जो घराचा खर्च आहे ना, सगळं जे काय केलंय, कलर किंवा खालती लाद्या वगैरे, तो सगळा आमचा स्वतःचा खर्च आहे। इथे बाथरूम मध्ये तुम्ही बघू शकता, दाखवते, बाथरूमचं सिलिंग आहे। तर बाथरूम आणि किचन खूप गळतं। ही भिंत पण तशीच असते, त्याला पण आता मी टाईल्स लावून घेतलेले आहेत। तर असं आहे बघा।
तर अजून एका दादानी कमेंट्स केली होती की तुमची छोट्याशा घरापेक्षा गावची घरं खूप मोठी असतात. नक्कीच गावची घरं खूप मोठी असतात आणि खूप हवेशीर पण असतात. तर आम्ही पण एक रिटायरमेंट नंतर एक प्लॅन केलेला आहे. तर त्याचा व्हिडिओ मी एक आनंदाचीच गोष्ट आहे जी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे आणि त्याचा व्हिडिओ मी आता 1-2-3 दिवसात टाकणारच आहे. तर आता बघा ना, ह्या घरामध्ये आम्ही आता 24 वर्षाने अजून काही वर्ष आम्हाला रिटायरमेंटला आहेत मिस्टरांना. तर 30 वर्षापेक्षा जास्त आम्ही ह्या घरात राहिलो आहोत आणि ते घर आम्हाला नंतर खाली करायचं. वाईट वाटणारच आहे. तर त्याचा आता रिटायरमेंट नंतर कुठे जायचं त्याचं आम्ही एक प्लॅनिंग केलेलं आहे. तर ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी आधीच व्हिडिओला तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. बघा, तुमच्याशी बोलता बोलता माझा असं स्वयंपाक पण झालेला आहे. तर इथे चपात्या झालेल्या आहेत. भाजी आहे फ्लॉवर मटारची. तर इथे थोडी गरम करून घेते कारण सकाळी केलेली भाजी. तर आजचा मेनू असा आहे, गरम गरम चपाती, फ्लॉवर मटारची भाजी आणि आता इतकं गरम होतंय ना, ऊन इतकं आहे, दही आणि ताक. या तर सगळे जेवायला. आवडला ना व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.